बघा, 512 एक्सचा घात 12 भागीला 32 एक्सचा घात 6 बरोबर किती? विस्तार सूत्रे या घटकावर आधारित हा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट हिताची एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. तुम्हाला अजिबात कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही. हे सगळं याच्यासाठी की माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता. आता 512 एक्सचा घात 12 भागीला 32 एक्सचा घात 6 हे दोन पद परस्परांना भागीला आहेत. पहिली गोष्ट, 512 लक्ष द्या, एक्सचा घात 12 याला जर डायरेक्ट इकडे घेतलं, भागीला असल्यामुळे आम्ही घेऊ शकतो 32 एक्सचा घात 6. लक्ष द्या, हा भाग जातो म्हणजे 512 न 32 ला पहिले भागू, हा भाग जातो लेकरांनो 16 न. लक्ष द्या, म्हणजे 16 न हा भाग गेला, याचा अर्थ असा झाला की 16 एक्सचा घात 12 आणि भागीला एक्सचा घात 6. हे कसं आलं, लक्षात आलं का तुमच्या? 512 ला 32 न भागितलं, 16 भाग आला, म्हणजे भाग 16 न गेला. 16 एक्सचा घात 12 असं काहीच अंशस्थानी. इथले 32 तर उडाले, इथं राहिले एक्सचा घात 6. मग याची पुनर्मांडणी करायची झाली हे, तर याची कशी पुनर्मांडणी? 16 एक्सचा घात 12 आणि भागीला एक्सचा घात 6. हे एकच आहे, ॲज इक्वल. दीज टू थिंग्स ॲज इक्वल, सिम्युलर. लक्षात. मग आता याची सोडवण करत असताना पूर्वी प्रारंभी जो मी शब्द प्रयोग केला, जसं की बाबा विस्तार सूत्रे प्रकरण इयत्ता 8वी मध्ये आम्ही शिकलो की येचा घातांक यम भागीला येचा घातांक यन असेल, तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा होतो लेकरांनो? तर असा, येचा घातांक यम वजा यन. इथं मूळ सारखं आहे, इथं ए मूळ आहे, छदस्थानी सुद्धा मूळ ए आहे. अशा वेळेस याचा विस्तार कसा? तर घाताची वजाबाकी. मग या प्रस्तुत सूत्राचा जर अवलंब केला तर बघा, इथं मूळ एक्स आहे, इथं मूळ एक्स आहे. लक्षात घ्या. मग हे 16 जर बाजूला ठेवले आम्ही, इथं असे 16 आणि एक्स इथं जर मांडले, तर हे अर्थातच परस्परांना पद भागीला असल्यामुळे याची मांडणी 12 वजा 6 अशी. मग आता 16 एक्स हे मूळ इथं सारखं आहे, इथं सारखं आहे. लक्षात घ्या, 16चा विचार करू नका. एक्सचा घात 12 भागीला एक्सचा घात 6 याचा विचार करा. एक्स हे मूळ इथं सारखं, इथं एक्स मूळ सारखं. एचा घात यम भागीला एचा घात यन. तेव्हा या प्रस्तुत सूत्राचा कसा विस्तार होतो? तर एचा घात यम वजा यन. या सूत्राची पुष्टी पद्धतीनं हे गणित जर सोडवलं तर 16 एक्स समोर ही वजाबाकी 12 मधून 6 गेले 6. याचा अर्थ 16 एक्सचा घात 6 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट हिताची एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. ओके. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.